विद्याताई आणि मित्र, या पोडियमची रचना अशी केलेली की कुठल्याही वक्त्याला तुम्ही अंडी फेकून मारू शकणार नाही. तरी पण माझी अशी बोलसर समजू दे की माझा चेहरा वगैरे तुम्हाला दिसत असावा. नसेल तर मी पुढे येऊन उभा राहून बोलतो, जर असेल तर मी इथूनच बोलतो. सो आय नीड यू ॲडवाइस. दिसतोय म्हणजे आहात इथं बरे आहात, हा मला सल्ला मिळाला, थँक्यू. माझी बौद्धिक जडणघडण महाराष्ट्रात झाली, तरी पण वयाच्या 30व्या वर्षानंतर 35 वर्ष मी गुजरातमध्ये घालवली. गुजरातमध्ये मी विद्यापीठामध्ये काम करत होतो सुरुवातीच्या काळात, पण त्यानंतर तिथल्या आदिवासींच्या बरोबर, भटक्या विमुक्तांच्या बरोबर काम करण्याची, शिकण्याची त्यांच्याकडून मला पुष्कळ संधी मिळाली. त्याच्यामुळे गुजरात मॉडेल नावाची जी एक प्रख्यात घटना आहे, त्या गुजरात मॉडेलचं कॅटवॉक मी फार जवळून बघितलेलं आहे. 1992 नंतर विजयताई, तुम्ही ज्याचा उल्लेख केला, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची फेलोशिप, ती प्रत्यक्षात जवाहरलाल नेहरू फेलोशिप होती. आणि जशी महाराष्ट्रात विजय तेंडुलकरांना हिंसेवर काम करण्यासाठी मिळाली होती, मी त्यांना विनंती केली होती की माझ्या कामासाठी मला आत्ता भारतात निर्माण झालेली हिंसा या विषयावर काम करायचंय, आणि ती विनंती त्यांनी मान्य केली होती. त्या संबंधी मी लिखाण केलेलं आहे. प्रक्षोभातून, उद्रेकातून, पोटतिडकीने जेवढं निरीक्षण करता आलं ते सगळं एकत्र करून त्या लिखाणापैकी काही भाग मराठीमध्ये वानप्रस्थ नावाच्या पुस्तकात हिंसेची स्वप्नसृष्टी या प्रकरणात आलेला आहे. 2002चे घडवलेले दंगे कसे घडवले गेले याचं ब्लो बाय ब्लो डिस्क्रिप्शन मी इंग्रजीमध्ये माझ्या जीवाची पर्वा न करता, स्वतःला थोडं रिस्क मध्ये मी असताना पण लिहिलेलं आहे. आणि त्यातलाही काही हिस्सा, एक प्रदीर्घ लिखाण आहे, पण त्यातला एक हिस्सा मराठीमध्ये प्रकाशित आहे. साहित्य अकादमीचा सन्मान, ज्या मूल्यांच्यासाठी तो सन्मान मिळाला होता, त्या मूल्यांची पायमल्ली होत आहे हे बघून मी तो परत दिला होता. आणि त्या अनुषंगानं दक्षिणायन नावाच्या आंदोलनाचा मी एक सहभागी पण राहिलेलो आहे. ह्या सगळ्या कारणांच्यामुळं मला राग येऊन मी पुष्कळ द्वेषाने, रागाने बोलण्याची अनेक कारणं आहेत. तरी पण माझ्या आधीच्या किमान 2 व्यक्तींनी ते काम पूर्ण केलं असल्यामुळं आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाशी, एकनेक शब्दाशी मी संपूर्ण सहमत असलो तरीही गीतेमधला एक श्लोक मला आठवतो, त्याचा उल्लेख करून माझं बोलणं मी पुढं सुरू ठेवतो. तो आहे की क्रोधात भवती समूह, समूह स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशा, बुद्धिनाशात प्रणश. राग आला तर नीट विचार करता येत नाही, त्याच्यामुळे विचार वेचे आणि विचार वेध याचा विचार करताना मी माझ्या रागावर संयम ठेवून न रागवता विचार करायचं ठरवले. त्याच्यासाठी तुमची अनुमती मी मागतो. विचार हा माणसाला जेव्हापासून मेंदूमध्ये भाषा समजण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासूनचा मिळालेला एक कायमचा शाप आहे.
द ह्युमन ब्रेन इज रिकर्सिव्ह. मेंदू बाहेरच्या जगाशी आपला संपर्क संवेदनाद्वारा जो होतो तो स्वीकारतो किंवा त्या संबंधीची जी रिॲक्शन असती त्याचं संचालन करतो. पण मानवी मेंदू या केलेल्या संचालनाकडं किंवा झालेल्या संवेदनाकडं बघण्याचं कामही करत असतो. मी जर एक बाळबोध उदाहरण द्यायचं म्हणलं तर पृथ्वी स्वतःभोवती फिरती आणि सूर्याभोवती पण फिरत असते. मेंदू तशा प्रकारे काम करतो आणि या संवेदनांच्या खेरीज केलेलं संपूर्ण निरीक्षण, प्रतिक्रियांच्या खेरीज केलेलं संपूर्ण अवलोकन, त्याला हा विचार शब्द आपल्या अनेक भाषांच्यात वापरला गेलेला आहे. विचार मला जितपत समजतो त्याचं वर्गीकरण मी 4 हिस्सांच्या मध्ये, 4 भागांच्या मध्ये करतो. जो विचार मी पहिल्यांदा आधी म्हणालो की अगदी भाषा निर्माण झाली तेव्हापासून विचारापासून आपल्याला सुटका नाहीये. झोपेत सुद्धा विचार सुरू असतो. स्वप्नाच्या रूपाने काही वेळा आपण तो बघू शकतो. हा आपल्या प्रत्येकाचा परमनंटचा साथी विचार. पण या पलीकडे जाऊन समाज रचना झाल्यानंतर काही विचार प्रवाह निर्माण होतात. अनेक जणांचे विचार सारखे होतात किंवा त्यात असमान किंवा त्यात विरोध असू शकतो. सारख्या विचाराचे लोक एकत्र येतात. ज्यांचे विचार आपल्यासारखे नाहीत त्यांचं दमन करण्याचं काम करतात. अशा प्रकारचे एकत्र आलेल्यांचे साधारणतः प्रत्येकाला असं वाटत असतं की आपले सगळ्यांचे विचार समान आहेत. समान असत नाहीत तरी सुद्धा त्याला आपण विचार प्रवाह म्हणतो. त्यानंतरचा आणि असे विचार असतात ते वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठीचे असतात. त्या समस्या संपल्यानंतर काही वेळा त्या विचारांचं महत्व कमी होतं. त्याची उपयुक्तता, त्याचे मूल्य शिल्लक राहत नाही. याच्या पलीकडे जाऊन अनेक अशा समस्यांना सामोरं गेल्यामुळं संपूर्ण समाजाची नवी रचना करण्यासाठीचा काही सैद्धांतिक पायावर सर्वस्पर्शी विचार येतो. त्याला विचार प्रणाली, एक आयडिओलॉजी असं 19व्या शतकापासून तो शब्द प्रचलित झालेला आहे आणि तो शब्द मला आवडतो, जवळचा वाटतो. म्हणून त्याला आयडिओलॉजी, विचार, एक विचाराची नदी, अनेक प्रवाहांची झालेली विचारधारा असा मराठीत शब्द आहे मला वाटतं. ह्या पलीकडेही जाऊन विचाराचा एक प्रकार असतो आणि त्या प्रकारासंबंधी थोडंफार बोलावं असं मला वाटतंय. ज्ञानाची कल्पना जर कणामध्ये केली, प्लीज हसू नका, कारण कालाची पण कल्पना कणामध्ये जैन फिलॉसॉफरनी केलेली, कालाणू, तसं ज्ञानाणू असं जर म्हणायचं असेल, ज्यांनी द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ नॉलेज, ज्या कणांनी ज्ञान बनलेलं आहे, त्याला ग्रीक भाषेमध्ये एपिस्टेमी असा शब्द आहे. समजा ते कणच बदलले, समजा त्या कणांनीच बंड केलं, घर बांधण्यासाठी माती नाही मिळाली, सिमेंट नाही मिळालं, फक्त प्लास्टिकचेच कण मिळत गेले, तर प्लास्टिकची घरं आपण बनवू. तसं जेव्हा ज्ञानाचे कण, द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ नॉलेज बंड करतात, देर इज अन एपिस्टेमिक चेंज. त्यावेळेला ज्ञानाचे सगळे प्रकार बदलून जातात. त्यावेळेला विचाराची सगळी वळणं मोडतात आणि नवीन वळणं बनतात. विचारधारा सगळ्या कालबाह्य बनतात.
इतिहास जमा बनतात, इतिहासाची संकल्पना पण इतिहास जमा बनती, कालाची संकल्पना इतिहास जमा बन, स्पेस अँड टाइम त्याच्याशी संबंधित कल्पना जुन्या वाटतात आणि नवीन कल्पना पुढे येतात आणि मानवी इतिहासात अशा प्रकारचे एपिस्टेमिक चेंजेस काही वेळा 1000 वर्षातून एकदा, सहस्त्रकामध्ये एखाद्या वेळेला होत असतात. त्याची काही 2-3 उदाहरण मी देतो. मी परदेशातलं उदाहरण घेतो, याच्यामुळे वाद कमी होऊ शकेल. कारण आपल्या देशातलं इतिहासातलं उदाहरण घेऊन बोलायचं म्हणजे ज्याच्यासाठी हा विचारवेध कार्यक्रम सुरू आहे त्याला, त्या विचारवेधला अधिक चालना देण्यासारखं होईल म्हणून मी परदेशातलं उदाहरण घेऊन बोलतो. ग्रीक समाजामधले त्यावेळच्या विश्वाची कल्पना होती की ते विश्व या बॉक्सच्या स्वरूप, ह्या थिएटरच्या एक स्वरूपाचं एखाद्या बॉक्स सारखं आहे. त्या बॉक्सचं जे खोक्याचं झाकण आहे त्यात छिद्र आहेत. त्या छिद्रातून रात्री प्रकाश येत असतो, म्हणजे जे तारे दिसतात ते. आकाश म्हणजे झाकण, ते तारे म्हणजे छिद्र. व्हॉट वी थिंक इज प्रेझेन्स दे थॉट वॉज ॲब्सेन्स. याच्यावरून त्यांनी असं अनुमान काढलं होतं की जेव्हा आपल्याकडे रात्र असती तेव्हा तिथं प्रकाश असतो वर, त्या झाकणाच्या वर. आपल्याकडे जेव्हा प्रकाश असतो तेव्हा त्या छिद्रातून अंधार झिरपत नाही, म्हणून त्याही वेळा तिथं प्रकाश असतो. म्हणून त्यांनी कायमचा प्रकाश असणारी एक सृष्टी आपली, जिथं अर्धा प्रकाश आणि अर्धा अंधार आहे, आणि याहीपेक्षा वेगळी जिथं संपूर्ण अंधार आहे, अशी सृष्टी, अशा कल्पना केल्या होत्या. आणि ह्या सावली आणि प्रकाश यांच्या खेळाच्या अनालिसिसवर त्यांचं गणित, त्यांची भूमिती, त्यांचं खगोलशास्त्र, त्यांचं रसायन, त्यांचं फिजिक्स, त्यांचं अर्थशास्त्र, सौंदर्यशास्त्र, नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र यांची रचना करण्यात आली होती. 1001 वर्षानंतर टोलेमीनी एक नवीन विश्वाची कल्पना केली, आणि ते एपिस्टेमी चेंज. आणि त्या विश्वामध्ये हे झाकण आणि बॉक्स, वरचा प्रकाशाचा प्रदेश आणि आपला अर्ध्या अंधाराचा आणि सावलीचा, अर्धा सावलीचा अर्धा प्रकाशाचा, हे बदलली कल्पना. आणि त्यानंतर जग गोल असेल, त्या पृथ्वीला एक विशिष्ट स्थान असेल, आणि त्या स्थानाच्या आधारावर स्पेस कशी असावी, टाइम विथ टी कॅपिटल, काल किंवा समय कसा चालतो त्याचा आलेख, त्या दोन्हीच्या गणितांच्यावर, त्यांची केमिस्ट्री, त्यांचं फिजिक्स, त्यांचं मॅथमॅटिक्स, त्यांचं सौंदर्यशास्त्र, नृत्यशास्त्र, वाणीशास्त्र, रेटॉरिक, सगळ्याची रचना झाली. त्यानंतर साधारणपणे आपल्या आधी 400-450 वर्ष परत एकदा तिथं एपिस्टेमी बदलली, न्यूटॉनिक जग निर्माण झालं. आणि त्या पुढचा इतिहास मी सांगण्याची गरज नाही, कारण त्या न्यूटॉनिक शास्त्रामध्ये ज्या टॅक्सॉनॉमीज, वर्गीकरणाच्या पद्धती आल्या, वनस्पतीचं वर्गीकरण, ताऱ्यांचं वर्गीकरण, माणसांचं वर्गीकरण, मुवमेंट्सचं वर्गीकरण, हवेचं वर्गीकरण, समुद्राचं वर्गीकरण, प्राण्यांचं वर्गीकरण, ऑल दिस टॅक्सॉनॉमीज बिकेम द फाउंडेशन्स फॉर व्हॉट वी कॉल नॉलेज टुडे. ज्याला विचार किंवा ज्ञान, विचार संकलित केलेले विचार, ज्ञान, ही क्षेत्र एपिस्टेमिक चेंजेस जेव्हा होतात तेव्हा बदलतातच बदलतात. आज विचारवेध केवळ भारताच्या दुर्दैवी, कमनशिबी राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थितीला नजरेसमोर ठेवून शेप करण्यापेक्षा थोड्याशा जास्त विस्तृत पद्धतीने ह्या घटनेकडे जर आपण बघितलं, या कार्यक्रमाकडे बघितलं, तर ज्याची नितांत गरज संपूर्ण जगाला आहे, ज्याची निकड देशाला आहे,
याची आतुरता समाजाला आहे. ज्या विचाराची अनुपस्थिती तरुण पिढीला भेडसावते, त्या विचारासाठी आपण नव्या प्रकारे काहीतरी करू शकू. महाराष्ट्रातून, पुण्यातून पण आंबेडकर, फुले, शाहू अनेक प्रकारचे आपल्या देशासाठी, समाजासाठी उपयोगी विचार आणणारे महात्मे, विचारवंत, चिंतक होऊन गेलेले आहेत. त्या महाराष्ट्रातून आणि त्या पुण्यातून 2016 मध्ये विचारवेधचं पुढचं पाऊल घ्यायचं असेल तर आपल्याला थोड्या वेगळ्या दृष्टीने विचार करायला लागेल. चीन मध्ये मी एकदा गेलो होतो. तिथं मला कन्फ्युशियसची कबर दाखवायला नेलं होतं. त्या कबरीच्या जवळ एक भिंत बांधलेली आहे. तिथं असं सांगण्यात आलं की जेव्हा कन्फ्युशियसच्या विचारांना राजकीय चॅलेंजेस मिळायला लागली, त्यावेळेस हस्तलिखित मॅन्युस्क्रिप्ट एका भिंतीत बंद करण्यात आली आणि जवळजवळ 300 वर्षानंतर ती भिंत पुन्हा एकदा खोलून विचार मोकळे केले गेले. आपल्या 2016च्या वर्षी, हे वर्ष आहे 400 वर्ष झाली इंग्रजांना, ईस्ट इंडिया कंपनीला देशामध्ये व्यापार करायची परवानगी देण्यात आली होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जहांगीराच्या दरबारात दिल्लीला नाही, राजस्थानमध्ये अजमेरला सर थॉमस रो 1600 साली सुरतला पोहोचले होते. पण 16 वर्ष त्यांना भाषांतराच्या प्रक्रियेमध्ये, कारण त्यावेळेचं भाषांतर गुजरातीतून पर्शियन मध्ये, पर्शियन मधून आर्मेनियन, आर्मेनियन मधून पोर्तुगीज, पोर्तुगीज मधून इंग्लिश असं होतं. 1616 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी इथं आली. आपले विचार 3 वेळेला जखमी झालेल्या इतिहासातले विचार आहेत. पहिली जखम कलोनियलिझमची, दुसरी जखम डेव्हलपमेंटची जी कल्पना आहे, विकासाची कल्पना ज्याचा उल्लेख झाला 1945 नंतर, आणि तिसरी जखम आता नुकतीच भळभळ वाहतीये झालेली आहे, ज्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधून झालेली जखम असं मी म्हणू शकेन. ही लहान नाहीये. गेले काही दिवसापूर्वी मी दुपारी उल्लेख केला, इंडिपेंडंट बंद पडलं न्यूजपेपर. परदेशात असेल, आपल्या देशातही. आता आपण एक आमूलाग्र बदलाच्या कर्ववर उभे आहोत. जगभर द ह्युमन स्पीशीज, नॉट जस्ट इंडिया, नॉट जस्ट पुणे, नॉट जस्ट एशिया, यावेळेस हे 3 वेळा घायल झालेले लोक जर विचार करायला लागले तर त्यांनी कशा प्रकारे विचार करावा या प्रश्नाचं माझ्या परीने थोडंसं अपुरं, इनॅडिक्वेट उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि आतापर्यंत तुम्ही ओळखलं असेल की मी काहीतरी विचार करायचा प्रयत्न करतोय तुमच्या बरोबर. म्हणजे मी रेडी विचार घेऊन माझ्या जुन्या वेदना, माझे गुजरातचे अनुभव, माझे दक्षिणांचे अनुभव, असं मी काहीतरी आय एम ओपनिंग अप समथिंग स्लाइटली डिफरंट, बहुतेक डिसएग्रीएबल, बट प्लीज बेअर विथ मी. गिव्ह मी एन अपॉर्च्युनिटी. बी पेशंट. माझ्या डोळ्यासमोर 3 घटना दिसत आहेत मला. त्या तिन्हीचं मी वर्णन करतो. 1, भाषेचा इतिहास 70,000 वर्षाचा आहे, पण सध्या
जगभर भाषा मरत चाललेल्या आहेत. भाषांची स्मशान 21व्या शतकामध्ये आपण निर्माण करणार आहोत. 6,000 जिवंत भाषांच्या पैकी 4-4,500 म्हणजे मी ओल्ड एज मध्ये माझ्या जीवनातच नष्ट होतील. बाकीची आत्ताची तरुण लोक आहेत त्यांच्या जीवनात नष्ट होतील भाषा. एका बाजूला ही स्थिती, भाषेशिवाय विचार शक्य होणार नाहीये. भाषा असेल तरच विचार असू शकतो. मी मराठीत किंवा हिंदी इंग्रजीने भाषा, लँग्वेज विथ एल कॅपिटल. दुसऱ्या बाजूला कम्युनिकेशन नावाची एक प्रचंड क्रांती, ज्याचा उत्सव आनंद सगळीकडं, खास तरुण पिढीला, पण माझ्यासारखी म्हातारी मंडळी पण त्याचा लाभ घेतात. म्हणजे मी नाकारू शकणार नाही. आणि त्याच्यामध्ये पूर्वी जेव्हा संवेदनांनी फक्त माणूस जगत होता, त्यावेळेस स्मृती फक्त स्वतःची जबाबदारी होती. सामाजिक जडणघडण निर्माण झाल्यानंतर स्मृती कलेक्टिव्ह स्पेस मध्ये, म्हणजे फक्त माझ्या डोक्यात, फक्त तुमच्या डोक्यात नाही, तर ती स्मृती मग शाळा, कॉलेज, लायब्ररी, म्युझियम्स अशा वेगवेगळ्या माध्यमातून इम्पर्सनल अशा रीतीत मांडण्यात आली. त्यानंतर जेव्हा त्या कलेक्टिव्ह मेमरीचा पण विकास होत गेला, त्यात वृद्धी होत गेली, त्याचा बोजा वाढत गेला, त्याचा व्याप आणि आवाका अतिशय वाढला, त्यावेळेस आपण माणूस प्राण्यांनी हे स्मृती सांभाळण्याचं काम आउटसोर्स करायचं ठरवलं आणि ते एका चिपला आपण दिलेलं आहे, मॅग्नेट इंटेलिजन्सला दिलेलं आहे. आणि तुम्ही सगळे प्रिय आहात, आय रिस्पेक्ट ऑल ऑफ यू, पण प्लीज लुक टू युअरसेल्फ अँड टेल मी इफ यू डोंट यूज दॅट मोबाईल फोन. एकेकाळी मला 101 टेलिफोन आठवायचे, जसे पाडे मी शाळेत शिकलो होतो, त्याचे नंबर मला प्रिय होते संख्या. पण आता मला माझा स्वतःचा टेलिफोन नंबर, माझ्या बायकोचा टेलिफोन नंबर आठवत नाही. आय कन्फेस दिस. स्मृती काढून घेऊन, कम्युनिकेशन वाढून, नव्या प्रकारची भाषा इतक्या स्तरापर्यंत पोहोचणार आहे की जिथं मानवी निघून जातील आणि एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्युनिकेशनचं काम करत राहील. हे कम्युनिकेशन आपल्या ग्रहाच्या बाहेरच्या काही लोकांच्या बरोबर कम्युनिकेशन करण्याची पूर्वतयारी आहे, असा एक विचार त्या क्रमाक्रमाने आक्रमण करणाऱ्या कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या समर्थनात पुढे मांडला जातो. सध्या आपण मरणाऱ्या भाषा आणि ही अफाट वाढणारी आर्टिफिशियल मेमरी या दोन्हीच्या मध्ये आपण उभे आहोत. मला पुण्यातले अत्यंत माझ्या दृष्टीने सन्माननीय विदुषी इरावती कर्वे त्यांची आठवणीत हे हा एक युगांत आहे. एक युग गेलंय आणि नवीन युग येत आहे. आणि ते केवळ येतेची चाहूल म्हणजे तुतार्या बिगुल वाजून नाही, प्रत्यक्ष उतरलंय ते. इट हॅज लँडेड, वी आर इन इट. एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात, तसं एक जुन्या युगात, एक नव्या युगात या स्थितीला आपण आलो. दुसरी घटना, मी 3 घटना म्हणालो. दुसरी घटना डेव्हलपमेंट, ज्याचा उल्लेख आपण केला सर. जेव्हा युनायटेड नेशन्सनी एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय आहे याचा विचार करायचं ठरवलं, त्यावेळेस एक रशियन ॲस्ट्रॉनॉट नवा विचार घेऊन पुढे आले. ते म्हणाले की डेव्हलपमेंट म्हणजे माणसाला एनर्जी किती मिळती वापरायला,
किती युनिट्स एनर्जी मिळते त्याच्यावर डेव्हलपमेंट मापू शकू. केवळ हिमोग्लोबिन म्हणजे डेव्हलपमेंट, केवळ उंची म्हणजे डेव्हलपमेंट वगैरे या व्याख्या नीट फिट होऊ शकत नाहीयेत. तर ऍक्सेस टू एनर्जी, त्यावेळेस एक अमेरिकन मॅथमॅटिशियननी अशी कल्पना लढवली की समजा आपल्या पृथ्वीला एक कवच बनवलं आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे येणारा सर्व प्रकाश जर आपण कॅप्चर केला तर तो प्रकाश वापरून आपल्याला सोलर एनर्जी, कारण आपल्याकडे सूर्य हा प्रकाशाचा स्रोत आहे, अनलिमिटेड सोलर एनर्जी मिळेल. या माणसाचं नाव होतं डायसन, अमेरिकन गणितज्ञ. त्यांनी डायसन शेल हा कन्सेप्ट काढला होता. हा डायसन सेलचा कन्सेप्ट घेऊन बरेच शास्त्रज्ञ, बरेच विद्यार्थी खगोलशास्त्राचे अशा प्रकारचं कुठलं एखादं प्लॅनेट आहे काय, कुठला स्टार आहे काय याचा शोध घेत होते. जेव्हा मी इकडे साहित्य अकादमी अवॉर्ड दिलं त्याच दिवशी अमेरिकेमध्ये परत दिलं त्याच दिवशी अमेरिकेमध्ये तिथल्या विद्यार्थ्यांनी एक काय त्या ताऱ्याचं नाव बरंच लांब लचक आहे, मला नीट आठवत नाही, पण KIC 456789010 असं काहीतरी नाव आहे त्या ताऱ्याला. तर त्या ताऱ्यावर प्रकाश जो परावर्तित होतो ताऱ्यामधून त्याच्यात बरंच फ्लक्च्युएशन येत होतं आणि ते असाधारण फ्लक्च्युएशन येत होतं. या कारणावरून त्याचं बरंच ऑब्झर्वेशन करून असं ठरवलं की त्या ताऱ्यावर असे लोक असतील ज्यांना अनलिमिटेड एनर्जी अवेलेबल आहे, कारण त्यांनी तसं शेल बनवलंय. आणि जर तशी अनलिमिटेड एनर्जी जर असेल तर ती लोक त्या ताऱ्यावरून पृथ्वीवर किंवा मंगळावर किंवा अन्य ताऱ्यांच्यावर किंवा ती समजा त्यांना, मी एक ऍब्सर्ड उदाहरण देतो, इथून कलकत्त्यामध्ये सत्यजित रेचा सिनेमा बघायचा असेल, फिल्म बघायची असेल तर घरासकट कलकत्त्यात आणि परत सिनेमा बघून पुण्यामध्ये घर परत बनवलं एकाच दिवशी, कारण त्याला एनर्जीचीच. ऑल दी मायग्रेशन्स इन द वर्ल्ड, ऑल दी पॉलिटिकल बॅटल्स कॅन बी अनालाइज इन टर्म्स ऑफ ऍक्सेस टू एनर्जी. आता एका बाजूला हे चित्र आणि दुसऱ्या बाजूला असंही चित्र आहे. विदर्भाच्या जमिनीची कल्पना, तडे गेलेत, पाणी, मी पुण्यातच कुठेतरी वाचलं की पैशासारखं पाणी वापरू नका, पाणी नसलेलं जग, आपले रिसोर्सेस, दिवाळखोरी त्या रिसोर्सेसची करून जंगल नष्ट करणे, पाणी नष्ट करणे, प्रत्येक प्रकारच्या रिसोर्सची उधळपट्टी करून भविष्यातली आपली सगळी भविष्यातली मिळकत आजच उधळून टाकलेला माणूस, जो ह्या जगाच्या टर्मिनेशनचा अंतिम क्षण जवळ खेचून आणतोय आणि त्याचा साक्षी होणार आहे, असं एक दुसरं चित्र. एका बाजूला अनलिमिटेड कम्युनिकेशन आणि भाषाहीनता, दुसऱ्या बाजूला एका बाजूला ट्रिलियन टाइम्स ऑफ एनर्जी याची कल्पना, आणि दुसऱ्या बाजूला एक मिणमिणता दिवास नाही पण एक थेंबभर पाणी पण प्यायला मिळणार नाही, अशा प्रकारचं जग. तिसरी घटना, आणि ज्याच्याविषयी वक्तव्य झालंय म्हणून त्याचा मी जास्त डिटेलमध्ये उल्लेख करत नाही. आपण मगाशी गोडबोलेंची कमेंट त्याच्यावर ऐकलेली आहे. ग्लोबलायझेशन 1980 पासून आता ती बर्लिनची वॉल का पडली, तर रशिया आत्ता ज्या स्थितीमध्ये त्या स्थितीला का आला, USSR, हे सगळे अभ्यासाचे विषय, त्याच्यावर अजून नीट अभ्यास झालेला नाहीये, कमीत कमी आपल्यापर्यंत, माझ्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. पण तो मुद्दा बाजूला मी ठेवतो. मिसेस थॅचर आल्या इंग्लंडमध्ये,
ग्लोबलायझेशनची फार गोंडस कल्पना आली. कंझ्युमर प्रत्येक जो मागेल ते मिळेल त्याला, अनलिमिटेड चॉईस असेल असं जग. आणि दुसरीकडं वाताहत झालेली घरं, वाताहत झालेली फॅमिलीज, ज्यांना कुठल्याच प्रकारचा कसलाच ऍक्सेस नाही. शिक्षण सर 1 लाख शाळेत जर चांगलं शिक्षण मिळत असेल तर फार चांगलं आहे, पण ती मुलं ज्यांच्यासाठी 5 लाख शाळा अजून निर्माण व्हायला पाहिजे त्या मुलांचं काय? अशी मुलं लाखोनी करोडोनी ट्रिकल डाऊन होणार आहे हे प्रॉमिस. आणि हातात काहीच नाही, ऍस्पिरेशन्स वाढल्या आहेत आणि त्यातून हिंसक समाज, ग्रीड, गांधी म्हणायचे ग्रीड क्रिएट्स व्हायलन्स, एक हिंसक समाज आणि अतृप्त मन, मोडलेली माणसं, ह्या 3 घटना प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर या नव्या एपिस्टेमीमध्ये की आपण खरोखरच पुढे जाऊन अनलिमिटेड एनर्जी मिळवणार आहे का आपल्याच डोळ्यासमोर जगाचा अंत बघणार आहे? आपण खरोखरच पुढे जाऊन कम्युनिकेशन इतकं चांगलं साधणार आहे की आपल्या डोक्यातली चिप इटली मधल्या आणि अझरबैजान आणि मंगळावरच्या माणसांच्या चिप बरोबर संवाद करते आणि अनेक ट्रान्सलेशन्स होत आहेत का आपल्या समोरच वाचाहीनता आणि नंतर इतर प्राणी आणि आपल्यात काय फरक आहे? तर भाषेचा फरक आपल्यात आहे. आणि श्रीमंती आणि गरिबी यांच्यातली वाढलेली दरी तफावत म्हणत नाही मी, पण ही अनब्रिजेबल गॅप आहे. एक अंबानीचं ते घर आणि लाखो लाखो खेड्यामध्ये अंधकार. वी आर फेसिंग अन एपिस्टेमिक चेंज. आणि याच्यामध्ये आपल्याला हा जो युगांत आलेला आहे, प्रत्येक प्रकारची विचार वळण नवीन, पुन्हा एकदा नवीन रीतीने मांडण्याची गरज पडलेली आहे. त्यावेळेस जर पुण्यामधून विचारवेध आला तर केवळ फक्त तात्कालीन परिस्थितीवर, ही तात्कालीन परिस्थिती फार महत्वाची आहे, त्याचं महत्व मी कमी करत नाही, त्याची पोटतिडीक मला पुष्कळ आहे, पण विचाराचं महत्व त्या सध्याच्या आणीबाणीच्या पेक्षा फार जास्त महत्वाचं आहे, जास्त मोठ्या पल्ल्याचं आहे. आणि कदाचित हा आपला उपक्रम जगासाठी काही नवीन विचार घेऊन जाऊ शकेल अशी शक्यता, अशी संभावना त्यात आहे. आपण जर त्या उमेदीने, त्या आवेशाने जर भरारी घेतली तर द वर्स्ट इज वी माइट फेल, बट हू नोज वी माइट सक्सीड. मला असं वाटतंय की आपला एक डोळा सध्याच्या परिस्थितीकडे, पण दुसरा डोळा सध्याच्याच पण विश्वव्यापी परिस्थितीकडे पण असायला पाहिजे. संपूर्ण जगभरच्या डेमोक्रेसीज डिक्टेटोरियल झालेल्या आहेत. लोकशाही संबंधी परत एकदा विचार करणं जरूर आहे आपल्याला. आंबेडकरांनी दिलेली कल्पना फार सुंदर आहे, गांधींनी समरसतेची दिलेली कल्पना सुंदर आहे, पण एक शतक होऊन गेलंय. आपल्याला पुन्हा एकदा त्या कल्पनांच्या मध्ये नवा अर्थ घालायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला अवघड प्रश्न विचारायला पाहिजेत. काही वक्तव्य आज देशद्रोह या स्वरूपात पाहिली जातात, पण आता देशाची कल्पना सुद्धा आपल्याला ओलांडायला पाहिजे. कारण आपण फक्त देशातच अडकून पडलो तर आपली पृथ्वी टिकणार नाहीये, माणूसही टिकणार नाही, वाचाही टिकणार नाहीये. आपल्याला कदाचित अनेक ग्रहांच्या जगाचा विचार करणारी नवीन पिढी आपल्यासमोर निर्माण होतीये. मी फक्त अशा मुलांचा उल्लेख करत नाही की जे एक टेलिव्हिजन चॅनलवर दाखवतात की एलियन्स 2025 मध्ये बेंगलोरला उतरणार आहेत आणि मुलं खरं मानतात ते. आय एम नॉट थिंकिंग ओनली ऑफ दोज चिल्ड्रन,
पण खरोखरच हो बंधू भगिनींनो, स्त्री पुरुष, लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज लेट्स नॉट डिस्काउंट द यंग जनरेशन. त्यांची स्वप्न, त्यांचे ऍस्पिरेशन्स माझ्या स्वप्न आणि ऍस्पिरेशन पेक्षा फार जास्त डीपर, सबस्टॅन्शियल, कॉम्प्लेक्स, चॅलेंजिंग आहेत. ओनली इट्स माय फेल्युअर दॅट आय नॉट अंडरस्टूड देम. ते काय असा मानवी इतिहासातला कचरा नाही आहेत. दे आर अहेड ऑफ अस. उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये, आणि उत्क्रांतीची प्रक्रिया आपण नाकारू, क्रांतीची प्रक्रिया आपण नाकारू शकत नाही, त्याची उत्क्रांतीची पण नाकारू शकत नाही. उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये आपल्या पुढची पिढी आपल्या बरीच पुढे गेलेली आहे आणि त्यांच्या मनामध्ये, आता मी साधं उदाहरण देतो. आत्ताच कदाचित 8:30 वगैरे झाले असतील रात्रीचे, मला माहित नाही किती वाजता, माझ्या हातात घड्याळ नाही, पण हा आता 8:15 झालेत का 8:30 हा विचार, समजा मी शुक्र आणि पृथ्वी या दोन्हींचा एकदम विचार केला तर माझे 8 किंवा 8:30 याचा काही संबंध राहत नाही. टाइम हॅज नो मीनिंग इन दॅट मल्टी प्लॅनेटरी कॉस्मॉस और युनिवर्स. स्पेस हॅज अ डिफरंट मीनिंग. आपल्या विचाराची संपूर्ण पद्धत बदलायला लागणार आहे आणि त्या नव्या जगासाठी आपण जर नवी पिढी तयार केली नाही विचारवेध मध्ये आणि विचारवेचांमध्ये, तर 19व्या शतकाच्या सुरुवातीला बंगालमध्ये द सो कॉल्ड रेनेसां, तिथे एक नवीन विचाराचा उद्भव झाला असं बंगाली लोक क्लेम करतात. त्यावेळेस राजाराम मोहन राय आणि त्यांच्या नूतन का वेदर एन्शंट, वेदर ट्रॅडिशनल और मॉडर्न, नवीन का पारंपरिक, अशा मध्ये द्वंद्व होतं. प्रोबॅबली इफ आय टेक माय आयडियाज ऑफ सोसायटी, माय आयडिया ऑफ जस्टिस, माय आयडियाज ऑफ पॉलिटी टू द न्यू जनरेशन, कदाचित त्यावेळेस जे पुराण मतवादी लोक त्यावेळच्या तरुण पिढीवर थोपत होते विचार, तशाच नजरेने आजची पिढी माझ्याकडे बघेल. दोस्तो, आज आपण एका विचित्र परिस्थितीत आहे. आपल्याला सध्या मला अल्बर्ट कामूची अचानक आठवण आली. त्याचं प्लेग नावाचं पुस्तक आहे आणि त्याच्यात शेवटी धर्मगुरू काही करू शकणार नाही, देव काही करू शकणार नाही, दुसरी तो ठरवतो टू बी देअर अँड डू ॲज मच ॲज वन कॅन डू. दोस्तो, आजच्या स्थितीमध्ये आपल्याला वेर एव्हर वी आर, मी आता कर्नाटकात गेलोय, धारवाडला गेलो, कलबुर्गीची हत्या झाली त्या गावाला गेलोय. आय हॅव टू डू देअर व्हॉट आय कॅन डू. यू हॅव टू डू व्हॉट यू कॅन डू वेअर यू आर. हे आपलं एक तातडीचं, निकडीचं कर्तव्य आहे. पण आपण केवळ त्याच कर्तव्यात राहिलो तर आता जगभर जे बदल चाललेले त्याच्याकडं आपण कानाडोळा करू, डोळे झाक करू. आपण हा युग परिवर्तन चाललेलं आहे, युगांत आपण बघतोय, कदाचित त्याचं भान आपण विसरून जाऊ. म्हणून आपल्याला एकाच वेळी एकाच जागी उभा राहून कसरत करायची, त्याच वेळेस आपल्याला पळायचंय पण, धावायचंय पण. वी हॅव टू फॉलो 2 पेसेस. एक विचाराचा, एक वेग विचाराचा आणि दुसरा विवेकाचा. आपल्या काळामध्ये आपल्या लोकांसाठी, आपल्या जगभरच्या लोकांसाठी आपल्याला विवेक करायचा आहे, अविवेक करायचा नाहीये. आणि मनुष्याच्या उत्क्रांतीसाठी आणि ही पृथ्वी टिकून ठेवण्यासाठी, विश्व टिकून ठेवण्यासाठी, कारण विश्व नष्ट करण्याच्या मार्गावर आपण निघालेले सगळेजण, ते टिकून ठेवण्यासाठी आपल्याला विचार करायचा आहे. विचार वेग या कार्यक्रमासाठी माझ्याकडून गुजरात आणि कर्नाटक या 2 राज्यांच्या मध्ये जेवढी मदत लागेल तेवढी मी द्यायला तत्परतेने तयार असेल. महाराष्ट्रामध्ये मी मधून मधून येतो
पुन्हा मला आवडतं, तेव्हा मी तुमच्याकडून नवीन काही गोष्टी शिकेन. जसं लाओत्से आणि कन्फ्युशियसचे विचार पुन्हा एकदा त्याचं उद्घाटन केलं गेलं, तसं आज संध्याकाळी विचार वेचे याच्या ऑडिओ व्हिज्युअल टेप्स यूट्यूबवर लॉन्च होणार आहेत. या कार्यक्रमाचा साक्षी होण्यासाठी मला तुम्ही बोलवलं, तर मला असं वाटतंय की हे विचार कायम जिवंत राहतात. त्याचं साक्षी होण्याचं भाग्य हे महत् भाग्य आहे. ते मिळाल्याचा संतोष, समाधान माझ्या हृदयात घेऊन मी आपला निरोप घेतो. मला विद्याताईंचं ऐकायचंय आणि मी जरूर थांबणार आहे विद्याताई. पण त्याच्यानंतर माझे काही दोस्त आहेत, कदाचित तुमची माझ्याशी काही चर्चा करायची इच्छा असेल तर एक विनंती आहे की मला इथून ड्राईव्ह करत कोल्हापूरला पोहोचायचं, सांगलीला पोहोचायचे रात्री, कारण तिथं उद्या अंधश्रद्धा निर्मूलनचं संमेलन आहे, त्यात मला सहभागी व्हायचंय. तर प्लीज आजच्या दिवस मला चर्चेशिवाय जाऊ देत आणि मी पुढच्या वेळेस येतो तेव्हा माझा जेवढा तुम्हाला क्षमा करायचा असेल तेवढा करा. थँक्यू, धन्यवाद.